नमस्कार मंडळी. एक जमाना होता देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या पुरोगामी, वैचारिक आणि लोककल्याणकारी राजकीय संस्कृतीचा दाखला हा कायम दिला जायचा. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पक्षांमध्ये कितीही तीव्र चुरस असली तरी त्या दोन पक्षांच्या दोन नेत्यांमधले संबंध हे सलोख्याचे, बंधुत्वाचे असायचे. अगदी अलीकडचं सर्वात मोठं उदाहरण द्यायचं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची नावं अगदी आदरानं घेता येतील. बाळासाहेबांनी त्यांच्या ठाकरे शैलीत शरद पवारांवर राजकीय सभांमधून यथेच्छ टीका केली. मग शरद पवारांनीही आपल्या साहित्यिक शब्द संपदेतून बाळासाहेबांना कोपर खळ्या मारून त्याची वेळोवेळी परतफेडही केली. पण बाळासाहेब आणि शरद पवार या दोघांमधलं एकमेकांविषयीच्या प्रेमाचं आणि आदराचं नातं हे कधीच तुटलं नाही. दोघांनी एकमेकांच्या कुटुंबियांचा तसाच मान राखला. पण हे केवळ त्या दोघांमधल्या नात्यापुरतंच मर्यादित नव्हतं, तर त्या जमान्यात पहिल्या आणि दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्येही एकमेकांविषयी स्पर्धेची भावना असली तरी त्यात एकमेकांविषयी ईर्ष्या, द्वेष किंवा जळफळाटाची भावना कधीच नव्हती. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे एका व्यासपीठावर असले ना की जुगलबंदीला बहार यायची. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोबायोग्राफीचं प्रकाशन असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसाचा सोहळा असो, हे आठवलं ना की त्या व्यासपीठावर झालेली सर्वपक्षीय भाषणं आजही महाराष्ट्राच्या खिलाडू वृत्तीच्या राजकीय संस्कृतीची नव्यानं ओळख करून देतात. ती भाषणं ऐकताना आजही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. नमस्कार मंडळी, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झिरोवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 4था दिवस, त्यामुळे खरं तर आपण सभागृहातल्या कामकाजावर बोलायला हवं होतं, त्याची चर्चा करायला हवी होती, कामकाजातल्या एखाद्या मुद्द्याचं विश्लेषण करायला हवं होतं. पण महाराष्ट्राचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की आपल्याला सभागृहाबाहेरच्या टपोरीगिरीवर, मवाली भाषेवर बोलण्याची आज वेळ आली आहे. आणि आमच्यावर ही वेळ महाराष्ट्राच्या ढासळणाऱ्या राजकीय संस्कृतीनं आणि आजच्या राजकीय नेत्यांनी आणली आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायला हवं, सत्तेचं वाढतं केंद्रीकरण, नवनव्या युत्या आणि आघाड्यांचं, तसंच फोडाफोडीचं राजकारण आणि एकमेकांवरची बिभत्स चिखलफेक यामुळं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अधिकाधिक ढासळत चालली आहे. आणि या ढासळलेल्या राजकीय संस्कृतीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ईशान्य मुंबईचे लोकसभा खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना दिलेली धमकी आणि त्यांना उद्देशून केलेली शिवीगाळ. खासदार महोदय, संसदेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे जसं तुमचं काम असतं ना, तसंच लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणं हे मीडियाचं, आम्हा पत्रकारांचं काम असतं. त्यामुळे तुम्ही कितीही मारायची धमकी दिलीत, कितीही शिव्या घातल्यात, तरी आम्ही आमचा प्रश्न विचारण्याचा मूळ धर्म सोडणार नाही, हे आधी स्पष्ट करतो. मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांच्या चिन्हावर आणि महाविकास आघाडीच्या मतांवर निवडून आलेले संजय दिना पाटील हे नुकतेच आणखी 5 लोकसभा खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यामध्ये शिव्यांचा तसंच धमकी आणि आव्हानांचा संघर्ष सुरू झालाय. पण त्यानंतरही संजय दिना पाटलांची लेक आणि नगरसेवक राजूल पाटील या अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच आहेत. त्याची काही कारणं असू शकतील आणि म्हणूनच पत्रकारांनी खासदार पाटलांना आज प्रामुख्यानं 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता खासदार पाटलांनी ठाकरेंच्या शिवसैनिकांवर बॉम्ब टाकण्याच्या दिलेल्या धमकीविरोधात संजय राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या तक्रारवजा पत्रावरचा, आणि त्यानंतर तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत गेलात तरी तुमची कन्या आणि नगरसेवक राजूल पाटील या अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत कशा? या अगदी साध्या प्रश्नानं खासदार संजय दिना पाटलांच्या डोक्यात इतकी तिडीक गेली की त्यांनी पत्रकारांना थेट शिवीगाळ सुरू करून धमकी दिली. अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल, बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला, कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे. लिखे, रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका.
उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उगाच येतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशा, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. बा त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. पाहिलेत मंडळी, सन्माननीय खासदार संजय दिना पाटील आणि त्यांची धमकी हे गेल्या काही दिवसात जणू समीकरण बनले. कारण गेल्या 3 दिवसांमध्ये अशाच धमक्यांमुळे संजय पाटील तिसऱ्यांदा वादात सापडले. आजच्या वादानंतर गेल्या काही दिवसात नेमकं काय काय घडलं हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आजचा प्रश्न, आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनंतर पत्रकारांनाही संजय दिना पाटलांनी दिली जीवे मारण्याची धमकी. पुढे काय होईल? महायुतीकडून समज, कारवाईची शक्यता, पाटलांचा माफीनामा आणि काहीही होणार नाही, असे 4 पर्याय आम्ही या प्रश्नावर आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, खासदार संजय दिना पाटील यांना आपला राग इतका अनावर का झाला असावा? वास्तविक 6 लोकसभा खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी त्यांना खरमरीत प्रश्न विचारले होते. त्यांच्या शैलीत त्यांनी खासदारांना उद्देशून शिवीगाळही केली होती. त्यावर ओमराजे निंबाळकरांचं इतर फुटीर खासदारांनी संयम राखला. पण संजय दिना पाटील यांनी मात्र ठाकरेंच्या शिवसैनिकांना प्रति आव्हान देताना धमकीची भाषा केली. ती भाषा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या तोंडी साजेशी नव्हती. पण या धमकीत संजय दिना पाटलांनी 5 जणांना मारल्याचा गर्वानं केलेला उल्लेख हा धक्कादायक होता. आणि त्यामुळेच खासदार संजय राऊतांनी संजय दिना पाटलांना थेट फैलावर घेतलंच. पण त्यांच्या विरोधात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे तक्रार करणारं पत्र लिहिलं. संजय दिना पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आणि त्यांना कधी आणि का ठार केला असा सवाल उपस्थित करून त्यांच्यावर तातडीनं हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना UAP अंतर्गत अटक करण्याची मागणी ही संजय राऊतांनी केली होती. या साऱ्या घडामोडींनीच संजय दिना पाटलांच्या अंगाची कदाचित लाहीलाही झाली असावी आणि त्यामुळेच आमच्यासारख्या सर्वसामान्य पत्रकारांनी विचारलेला प्रश्नही त्यांना सहन झाला नाही आणि मग पुढचं पाटलायन घडलं. पुलिस विलिस के भरोसे पे नहीं, हम लोग हर चीज से इक्विप्ड रहते. 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने. हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो. हाँ, गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या घातली जाईल. राघव लोग के भरोसे पे शेर बनना छोड़ दीजिए. हमको तुम्हारे कितना दम है हमको मालूम है. हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा. हाँ, सिक्योरिटी रहा, बम मार दूंगा. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. आणि मंडळी, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आज केलेल्या आकांड तांडवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहूयात